नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती देवाच्या पूजेने, कारण आज शिमगा आहे आणि आज आपल्या देवाला रूपं लागणार आहे. आज पुढे गावची आई गंगा देवीला रूपं लागणार. सर्वप्रथम देवाला रूपं लागण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आम्ही घेऊन मंदिराकडे निघालो. देवांना पेटीतून बाहेर काढून त्यांना व्यवस्थित साफ करून घेतले. यानंतर सर्वांनी मिळून पालखी सजवण्यासाठी सुरुवात केली आणि दरवर्षीप्रमाणे ताई देवीसाठी सजावटीचे सर्व साहित्य अगदी सुंदर रांगोळीसकट घेऊन आली होती. हळूहळू प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कामाला हातभार लावत होता आणि सोबत ढोल ताशेही वाजत होते. इकडे सौरभ आणि त्याची लवली इव्हेंट्स टीम दरवर्षीप्रमाणे यावर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पालखी बाहेर पडण्याच्या मार्गावर आणि रिंगणात सजावट करून घेतली. इकडे काकांनी देवांची विधिवत पूजा करून घेतली व देव पालखीत बसवण्यात आले. मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने व ढोल ताशांच्या गजरात पालखीचे आगमन झाले. याच क्षणाची सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. पालखी नाचवून झाल्यानंतर साण्यावर बसवण्यात आली. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना पालखी लाव आणि होलदेवाला भेटावे लागते. आम्ही देखील पालखी आणि होलदेवाचे आशीर्वाद घेतले. यानंतर नमन कार्यक्रम पार पडला आणि होळीला अग्नी देण्यात आली. तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आमचा शिमगा? नक्कीच कळवा. धन्यवाद.